एक्स्ट्रा खेळाडू कॅप्टन याची दक्षता घ्या. आपला एक्स्ट्रा खेळाडू अजूनही कॉमेंट्री बॉक्स मध्ये नाहीये. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे कर्जत प्रीमियर लीगच्या. मला मिळालेली मॅन ऑफ द मॅच मी अजय लोंगलेला डेडिकेट करतोय. बॅनर देखील आणलेले आहेत. फोटोचे कटआउट आहेत, फोटोचे कटआउट. तर कॅप्टन मोठ्या मनानं खरं तर ही मॅन ऑफ द मॅच अजय लोंगलेला तो सुपूर्द करतोय. कॅप्टन असावा तर असा आणि प्रेक्षक असावे तर असे. पाठीराखे एकदा असावे तर पंकज मध्येसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. मोठं मन असावं लागतं आणि मॅन ऑफ द मॅच पहा दोन्ही पोस्टर्स आहेत. अजय लोंगले उमरोलीचा खेळाडू. अभिनंदन अजय, अभिनंदन पंकज. आणि जाऊया मॅच कडे. ऐकूया पियुष बाबर यांचा आवाज. थँक्यू 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 दीपक पाटील सर. मनपूर्वक आभार. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सागर लदगे आणि त्याच्या समवेत अभि देवगरे. बॉलिंग मार्क वरती कॅप्टन वैभव रसाल आलेत. पहिलाच बॉल पुन्हा एकदा अनोख्या अंदाजानं स्वीप करण्याचा प्रयत्न. मिस्टर ॲथलिक सागर लदगे स्ट्रायकिंग एंड वरती आहेत. चला कॉमेंट्री बॉक्स समोरची गर्दी थोडीशी खाली करा. अजून तो जोश अजून मॅच करता मर्यादित ठेवायचा आहे. क्वालिफाय झाल्याच्या नंतर मोठा धमाका होणार आहे आग्री वॉरियर्स खांडस टीमचा. शरीरापासून दूर आहे. पाहुयात पंचांचा इशारा. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन इथून सुरुवात होत असताना पहिला बॉल डॉट सागर लदगेच्या विरोधामध्ये कॅप्टन वैभव रसालचा आणि हा व्हाईट बॉल. कॉमेंट्री पॅनल आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर समीरजी सोमणे सर होते, त्याचबरोबर दीपक पाटील सर आणि आमचे बाबूशाह सर. असे तीन अनोख्या शैलीचे आवाज तुम्ही ऐकलात सातत्यानं. कमी गतीने चेंडू स्वीप करतात. आडवा बाटनं शॉट मिडविकेट मधून काढला चेंडू. डीप मध्ये खेळाडू कॉल दुसऱ्यासाठी. लेझी क्रिकेट आणि अभि देवगरे या साडीचा ओळखला जातो. 2 धावा या चेंडूवरती मिळत आहेत. 2च्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 3 धावसंख्येवरती. हवत होता शॉट थर्ड मॅनला. विशाल नांदे यांच्याकडून पारितोषिक येतं. सागर लदगेच्या प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचं पारितोषिक आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 3. कमी गतीने चेंडू थायवरती आदळला. लेग बिफोर द विकेट साठी. ओ डायरेक्ट हिट. वैभव रसालची रेफर केलाय. क्लोज एन्काउंटर आहे. क्लोज एन्काउंटर रेफर केलाय टेक्निकल रूम मध्ये. 3 धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलाय आणि सागर लदगेची विकेट धोक्यामध्ये. थर्ड अंपायरला रेफर करण्यात आलंय रनआउट साठी. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 3. फलंदाज इथून बाद. क्लिअर आउट. ऍक्शन रिप्ले देखील आपण आपल्या स्क्रीनवरती पाहणार आहोत. ऍक्शन रिप्ले. वैभव रसालनं बॉल जसा गॅदर केला तसा लगेचच न बघता नॉन स्ट्रायकिंग एंड वरती फेकला. भरपूरच दूर राहिलेत. बॅट व्यवस्थित ग्राउंडिंग केली जरूर होती परंतु दूर राहिलेत लाईन पासून सागर लदगे. फलंदाज बाद. किती चपळाईनं ही डायरेक्ट हिट आपण वैभव रसालची पाहिलेली आहे. पहिला बॉल डॉट. दुसऱ्या बॉलवरती वाईट. तिसऱ्या बॉलवरती 2 धावा आल्या. चौथा चेंडू पुन्हा एकदा डॉट फेकलाय आणि 5व्या बॉलवरती हा रनआउट. संघाची धावसंख्या 3 धावा धावा पुस्तकावरती. पहिली मोठी विकेट. सातत्यानं आपण पाहिलं ध्रुवी एंटरप्राइजेस हा संघ सुरुवात दमदार करण्यासाठी ओळखला जातो. फ्लॅश स्टार्ट निर्माण करून देणारा सागर लदगे आता स्वस्तामध्ये बाद झाला. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये इनाट नंबर 3 मध्ये एंटर झालाय राज गोरे, मॅन फ्रॉम चांदई. आणखीन एक चांगला फलंदाज. लवकर संधी मिळाली आहे राज गोरेला असंच आपण म्हणूयात, कारण या आधीच्या 2 मॅचेस जर आपण त्यांच्या पाहिल्या तर फार
चौथ्या 5व्या पोझिशन वरती त्यांना आणण्यात आलं होतं, परंतु आता 1 डाऊनच्या भूमिकेमध्ये राज गोरे. एक्सा कव्हरला खेळलेत, काय फटका या चेंडूवरती लिहिलं होतं कॅपिटल लेटर्स मध्ये क्लास. आबी देवगरेचा हा क्लास होता. बॉल सीमापार चौकार. मजा एक्स्ट्रा कव्हरला एक्सलंट कव्हर ड्राईव्ह. अभि देवकरचा सुंदर चौकार. शफल झाले पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळायचं होतं. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला चांगली फिल्डिंग. मंगेश केडेकर कदाचित होते शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला चांगला थ्रो पोहोचले होते राज गोरे. अंतिम चेंडू इथून डॉट आला. ओव्हर नंबर 1 चा खेळ इथून पूर्ण झालाय. रेफर करण्यात आलेला आहे पुन्हा एकदा अंपायर्स कडून नॉन स्ट्रायकिंग एंडला रनआउट साठी. 7 धावा धावा पुस्तकावरती अंतिम चेंडूवरती थर्ड अंपायर कडे रेफर करण्यात आलेलं रनआउट साठी. चांगली तिन्ही पंचांची भूमिका या संपूर्ण दिवसामध्ये राहिलेली आहे. त्यांचा विशेष आभार आपण व्यक्त करूयात. नॉट आउट. पाहुयात अंतिम चेंडूचा ऍक्शन रिप्ले. चांगला थ्रो होता. त्यानंतर राज गोरे व्यवस्थित कलेक्टच करू शकलेले नाहीयेत. वैभव रसाळ. चला मॅच स्टार्ट करा प्लीज. जास्तीचा वेळ आपण घेऊ नका ही विनंती आहे. शशिकांत साटम सर आज आपण पाहता 3 ऑफिशियल पंच आहेत. शशिकांत साटम सर, सूर्यकांत अडाव सर आहेत आणि त्याचबरोबर पंकज हमरे सर देखील आहेत. आज 3 ऑफिशियल पंचांची जोडी विथ व्हाईट अँड ब्लॅक ड्रेस कोड. अतिशय सुंदर पंचगिरी संपूर्ण मॅचेस मध्ये राहिलेली आहे. मॅच क्रमांक या स्पर्धेमध्ये आपण बॉलर आले तो ओव्हर नंबर किरण करडे आलेत बॉलिंग मार्क वरती. अभि देवगरे यांच्या प्रत्येक 6 साठी रोहित पवार यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 300 रुपयांचं पारितोषिक आहे आणि प्रत्येक चौकारासाठी रोहित पवार यांच्याकडून 200. धावसंख्या फलकावरती 1 गडी बाद 7. किरण करडे बॉल तयार. ओ चांगला खोलात होता चेंडू एक्स्ट्रा कव्हरला. ओ चांगली फिल्डिंग. थ्रो कदाचित अजून चांगला येऊ शकला असता. पोहोचलेत राज. एक सिंगल या चेंडूवरती मिळते. 1च्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे चालली 8 वरती. पहिलं षटक आपण पाहिलं. बॉलिंग ट्रॅक वरती होते वैभव रसाल, मॅन फ्रॉम धोत्रे, स्वतः कर्णधार ऋषी 11 या संघाचे. सन्माननीय ऋषिकेशी राणे साहेबांना पुरस्कृत केलेला हा संघ, ज्यांच्याच वतीने आपण कर्जत प्रीमियर लीगचं 5व्या पर्वाचं आयोजन देखील पाहिलं होतं कशलेच्या क्रीडांगणावरती. आज बरेचसे त्यांच्या पाठीराख्यांची मंडळी उपस्थित आहेत. त्यांचे मॅनेजर जय बोराडे असतील, त्यानंतर ओमकार भोईर, असे बरेचसे पाठीराखे या संघाचे आता उपस्थित आहेत या क्रीडांगणावरती. आतापर्यंत संघाची धावसंख्या 8. स्ट्रायकिंग एंडला किरण, स्ट्रायकिंग एंडला अभि आहेत आणि क्षेत्र सोडलंय अभिनं. क्लिअर एज लागली आहे. फलंदाज बाद. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 8. अभि देवगरे कॅप्टन डिपार्ट्स. मागचे मॅच काय कमालीची जिंकली होती. 6 चेंडूंमध्ये 12ची गरज होती. बऱ्याच जणांना प्रेडिक्शन लावलं होतं की मोठमोठे फलंदाज आहेत, परंतु अभि देवगरेनं राज गोऱ्यांना विकेट सॅक्रिफाईस करण्यासाठी भाग पाडलं होतं आणि त्यानंतर लगेचच 2 चेंडूमध्ये त्यानं मॅच फिनिश केली होती. 6 बॉलमध्ये 12ची गरज असताना मॅचला फिनिश केलं होतं. आता फ्रेश मॅच त्यांच्या समोर. अभि देवगरे यांचा ध्रुवी एंटरप्राइजेस हा संघ थोडासा काळ होईना मात्र अडचणीमध्ये सापडला आहे, कारण कॅप्टन बाद झाला. नवीन फलंदाज विशाल आलेत. विशाल पोकरकर, काय जबरदस्त बॅटिंग. पहिल्या मॅच मध्ये षटकार हॅट्रिक, मागच्या मॅच मध्ये देखील जबरदस्त बॅटिंग. अंतिम 4 बॉल इथून एकंदरीत बाकी राहिलेले. पहिल्या चेंडूवरती सिंगल, दुसऱ्या चेंडूवरती विकेट. प्रसादभाई थोरवे सातत्याने फेरफटका मारत असताना
कारण मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती या संपूर्ण स्पर्धेची. ओएज लागली आहे. त्यानंतर एस्टर्न पायावरती चेंडू आदळलाय. हलकीशी अपील देखील झाली होती. डॉट बॉलनं सुरुवात. किरण करडे मॅन फ्रॉम मंत्रडनीड. जबरदस्त गोलंदाज सातत्याने आपल्या संघाकडून पॉवर प्लेचं षटक हाताळत असो, कधी 1 नंबरचं कधी 2 नंबरचं, परंतु आज जबरदस्त कामगिरी पॉवर प्लेच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये. कर्णधाराची मोठी जबाबदारी. खास करून वैभव रसाळ्यांचा जर विचार केला तर 6व्या पर्वामध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची बाई. त्यानंतर या मॅचमध्ये, या टुर्नामेंटमध्ये, आजच्या दिवसामध्ये, दिवस रात्रीमध्ये जास्तीचे यशस्वी झालेले नाहीयेत. हो, वेगवान चेंडू गुड लेंथ वरून पिचिंग झाला होता. लाईनला लवकर ओळखलं होतं विशालनं. सहजतेने खेळून काढला चेंडू. फाईन लेगचा 2 टप्प्याकर चौकार. हा जो चौकार खेचला विशालनं, त्याच्यासाठी रोहित पवार यांच्या वतीनं 200 रुपयांचं पारितोषिक, जे आमचे स्कोरर मित्र आहेत त्यांच्याकडे पारितोषिक जमा. हा चौकार आलाय 4च्या मदतीने. संघाची टोटल 12. 2 गडी बाद. हो, विशालसाठी हा वेगवान चेंडू आहे. पावत पंचांना वळण आमच्याकडे घेतलेला आणि व्हाईट बॉलचा इशारा पंचांना केलेला आहे. सलग 2 षटकार जर लगावले विशालनं तर त्याच्यासाठी रोहित पवार यांच्या वतीनं 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. संघाची धावत संख्या जाऊन पोहोचलेली आतापर्यंत 13 या धावत संख्येवरती. 13 ऑन स्कोर कार्ड. 2 गडी गमावलेत. विशालवरती मोठी जबाबदारी. अभि देवगरे बाद झाल्याच्या नंतर दोन्ही मॅचेस मध्ये एक भरीव कामगिरी राहिलेली आहे मिडल ऑर्डर मध्ये. गुड लेंथ वरती होता, खेचून घेतला. व्हॉट अ शॉट इज दॅट. परफेक्टली कनेक्ट झाला. सुंदर षटकार आला विशाल पोकरकरच्या बॅट मधून. धमाका सिक्सर. सहाच्या मदतीने संघाची धावत संख्या 19 वर. खुलात होता चेंडू एक्स्ट्रा कव्हरला. हेलिकॉप्टर हा देखील कदाचित वाटला जर नो बॉल. पंचांना नो चेंडू इथून कॉल केलेला आहे. एक्स्ट्रा कव्हरला ओव्हर स्टेपिंग खेळण्याचा प्रयत्न. एकवीस धाव पुस्तकावरती लागलेल्या आहेत. नो चेंडू पंचांना कॉल केला. त्यानंतर एक्स्ट्रा कव्हरला फटका होता विशालचा. आता फ्री हिटचा बॉल रेफर करण्यात आलेला आहे ओव्हर स्टेपिंग साठी. फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू आहे की ऑफिशियल? फिल्डिंग टीम कडून. एक सिंगल तर या चेंडूवरती आलेली आहे. जवळ 20 धावा. जर नो बॉल असेल तर एक एक्स्ट्रा देखील ऍड होईल. परंतु पाहुयात टेक्निकल रूम मध्ये इथे क्रॉस व्हेरीफाय केलं जात आहे. सर्व प्रेक्षक मायबापांचं हार्दिक स्वागत. बरेचसे पारितोषिक या ठिकाणी पोहोचलेले आहेत, परंतु जी आमच्यापर्यंत कमिटीची सूचना आहे की जो काय तुम्ही पारितोषिक लावतायत ते जमा होणं आधी गरजेचं आहे. तीच सूचना पुन्हा एकदा आमच्यापर्यंत पोहोचलेली की जे पारितोषिक तुम्ही लावताय ते पारितोषिक आमच्या स्कोरर मित्राकडे जमा करा. नो बॉल आहे. ओव्हर स्टेपिंगचा हा नो बॉल. गुड डिसिजन फ्रॉम द अंपायर. भरपूर अचूकतेने पंचांना निर्णय दिला होता. जसा चेंडू रिलीज केला तसा लगेचच पंचांकडून लाऊड कॉल होता नो बॉलचा. आणि 2 धावा 1+1 अशा प्रकारच्या 2 धावा या चेंडूवरती मिळतात आणि 2च्या मदतीनं संघाची धावत संख्या जाऊन पोहोचलेली 21 धावा पुस्तकावरती. धावत संख्या जाऊन पोहोचलेली ती 14 माफ करा 21. या ओव्हरमध्ये 14 आलेल्या आहेत किरण करडे यांच्या विरोधामध्ये. पुन्हा एकदा बॉल तयार किरण. फ्रीडचा चेंडू लोवा फुल टॉस खेचलाय आणि फाईन लेगला चिरत चाला चेंडू. फ्रीडच्या बॉलवरती फ्री माइंडेड स्ट्रोक होता. लोवा फुल टॉसला फाईन लेगची दिशा दाखवली आहे. चौकार आलाय 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. 2 गडी बाद. 25 धावा पुस्तकावर.
ऍक्शन रिप्ले आपण पाहता विविध अँगल ऍक्शन रिप्ले, फ्रंट अँगल, बॅक अँगल, साइड अँगल, अशा प्रकारच्या विविध अँगलनं हा चौकार आपण पाहिला विशाल पोकरकर यांच्या बॅटमधून. चौकाराच्या मदतीने संघाची धावत संख्या जाऊन पोहोचलेली आहे 25. विशाल पोकरकर याने सलग 3 षटकार जर ठोकले तर त्यांच्यासाठी रोहित पवार यांच्या वतीनं 3000 रुपयांचं पारितोषिक आहे, जे जमा आहे पारितोषिक कॉमेंट्री बॉक्स मध्ये. त्याचबरोबर सचिनजी सोनावले यांच्या वतीनं देखील पारितोषिक आहे. षटकार हॅट्रिक, माफ करा, विकेट हॅट्रिक साठी 1111 रुपयांचं पारितोषिक आहे ऋषी 11 टीमचे गोलंदाजांसाठी. परंतु आम्ही विनंती करतोय सचिन सोनावले आपले कोणी प्रतिनिधी असतील तर आपण त्यांना कॉमेंट्री बॉक्स मध्येच ठेवा. बॉलर आलेत वैभव रसाळ. हो, हवेत खेळलेत. विशालचा फटका पायातून खोदून काढला, स्क्वेअर ऑफ द विकेट केलेत. हो, चांगली झेल. कैलास होते मेस्करवाडी टीमचे खेळाडू. काय जबरदस्त जजमेंट. ऍक्शन रिप्ले पाहणं कुठेतरी इंटरेस्टिंग होईल असं वाटलं की सहजतेनं विशालनं कन्वर्ट केलं की काय या चेंडूला. पायांमधला चेंडू खोदून काढला होता. पवत ऍक्शन रिप्ले वैभव रसाळचा पायांवरती लेग स्टंपला होता चेंडू. त्यानंतर व्यवस्थित कनेक्ट झालेला नाहीये चेंडू आणि त्यानंतर हा कैलासचा जबरदस्त झेल. गुड कॅच कैलास. बॉडी बॅलन्स आपण पाहिला, राईट लेग वरती पूर्णपणे बॉडीचा प्रेशर, बॉडी वेट ट्रान्सफर झाला आणि त्यानंतर हा बॉडी बॅलन्स पद्धतीनं एक व्यवस्थित जजमेंट घेऊन घेतलेला हा दमदार झेल. फलंदाज विशाल बाद. मोठा धक्का ध्रुवी एंटरप्राइजेसच्या संघाला बसलेला 25 या धावत संख्येवरती. तर नवीन फलंदाज यांच्यावरती आता जबाबदारी वाढलेली. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोशन. विशाल आता बाद झालेत आणि त्यानंतर विशाल नांदे यांच्याकडून पारितोषिक आहे. गोलंदाज वैभव रसाल यांच्या प्रत्येक विकेटसाठी 100चं. 25 धावा धाव पुस्तकावरती. 2 ओव्हरमध्ये पहिल्या चेंडूवरती विकेट. पुन्हा एकदा वैभव तयार, टीम कॅप्टन. कमी गतीने चेंडू समोर खेळत असताना एक्स्ट्रा कव्हरला आला चेंडू. क्षेत्ररक्षक डीप मधून पोहोचतायत. फक्त एकच रन इथून मिळते. 1च्या मदतीने संघाची धावत संख्या 26 वरती 26. गडी आतापर्यंत इथून 3 गमावलेत. मोठा धक्का मागच्याच चेंडूवरती आपण पाहिलेला, परंतु ही नामी संधी आहे. ध्रुवी एंटरप्राइजेस संघाचे बॅट्समन आपण पाहिले तर सातत्यानं मागच्या दोन्ही मॅचेसमध्ये असे बरेचसे खेळाडू ज्यांना संधीच मिळाली नाही आहे, परंतु आता ही संधी आहे त्यांना सिद्ध करून दाखवायचे. कॅप्टन अभि देवगरे जर तुम्हाला इम्प्रेस करायचं आहे तर या मॅचमध्ये तुम्हाला परफॉर्मन्स करणं अनिवार्य. पवात कॅप्टन वैभव रसाल पुन्हा एकदा बॉलिंग मागवत तयार. हो, हवेत खेळलेत. राजगोरेचा फटका असेल. कॉमेंट्री बॉक्सला सलामी. प्रॉपर राजगोरेचा, त्याच्यासाठी रोहित पवार यांच्या वतीनं लगेच 200 रुपयांचं पारितोषिक. आणखीन 2 षटकार किंवा लागोपाठ 2 षटकार आले तर 1000चं पारितोषिक आहे. ध्रुवी एंटरप्राइजेस टीमच्या बॅटरसाठी रोहित पवार यांच्या वतीनं संघाची धावत संख्या जाऊन पोहोचलेली 3 गडी बाद 32. षटकार निर्णायक होता. मिडल ऑर्डर आता मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना एक पार्टनरशिपची गरज आहे ध्रुवी एंटरप्राइजेसच्या संघाला. पुन्हा एकदा आता कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न. पाठीमागे चेंडू शॉर्ट थर्डमॅनला. थोडेसे फंबल झाले होते, परंतु या चेंडूवरती 1 धावेपासून रोखू शकणार नाहीयेत. 1 तर नक्की मिळते. 1च्या मदतीनं संघाची धावत संख्या जाऊन पोहोचले 33 धावा 3 गडी बाद. अंतिमचे 2 चेंडू या ओव्हरमधले. संघाची धावत संख्या 33. वैभव रसाळ बॉलिंग करतायत. ध्रुवी एंटरप्राइजेस विश्वदादा बोराडे यांचा संघ स्वतः चांगले क्रिकेटर आहेत. बऱ्याचदा कडाव टीमसाठी त्यानं अंतिम षटक टाकलेलं आहे. बऱ्याचदा 6 चेंडूमध्ये 10 वाचवलेल्या आहेत, 8 वाचवलेल्या आहेत. बऱ्याचशा क्रीडांगण त्याने बॉलिंगच्या माध्यमातून गाजवलेल्या आहेत. हो, फुलटॉस होता. आडव्या बॅटने खेळत होते. पेसला बीट करू शकलेले नाही आहेत. या चेंडूवरती सिंगल नकारता येत नाही. 1 मिळते. 1च्या मदतीने 34 धावा 34. अंतिम चेंडू बाकी ओव्हर नंबर 3चा. वैभव रसाळ इंडिव्हिज्युअल दुसरं संघासाठीचं 3रं षटक फेकतायत. चांगली मॅच ऋषिकेशी राणे साहेबांना पुरस्कृत केलेला ऋषी 11 कशेले परिसर. त्यानंतर ध्रुवी एंटरप्राइजेसच्या संघाचे संघमालक
विश्वदादा बोराडे. जबाबदारी टाकली आबी देवगरे. आबी देवगरे 2023 मध्ये 6व्या पर्वाचा चॅम्पियन. टायटल डिफेंड करण्यासाठी ते 7व्या पर्वामध्ये देखील कॅप्टनशिप करतात. आणि अंतिम चेंडू चांगला फेकलेला डॉट बॉलला ओव्हर नंबर 3 इथे समाप्त झाला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 34. हॅलो चेक. ध्रुवी एंटरप्राइजेस हा संघ फलंदाजी करतो आणि त्यांच्यासाठी इथे पारितोषिक आहे. ओनर विशुदादा बोराडे आणि रोहित पवार यांच्या वतीनं ध्रुवी एंटरप्राइजेसच्या फलंदाजानं 3 बॉलवरती 3 षटकार जर ठोकले तर त्यांच्यासाठी तब्बल 3000 रुपयांचं पारितोषिक इथून देण्यात येईल. सुरू असलेले मॅच ध्रुवी एंटरप्राइजेस वर्सेस ऋषी 11 या दोन टीम मध्ये. पुढची लढत आपल्याला इथे पाहायला मिळेल NB फाउंडेशन वर्सेस आगरी वॉरियर्स खांडस. पंकज बदे वर्सेस आकाश गायकर. आम्ही दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट करत आहोत की आपण त्वरित टॉस करण्यासाठी रिपोर्टिंग करावं. इंटरव्ह्यू मध्ये टॉस होणं गरजेचं आहे. ऋषिकेश पवार यांच्या वतीनं सलग 3 चौकारांसाठी देखील 1000 रुपयांचं इथून पारितोषिक आहे ध्रुवी एंटरप्राइजेस टीमच्या फलंदाजांसाठी. कुठल्याही बॅट्समनने ते फटके लगवले तर त्यांच्यासाठी हे पारितोषिक आहे. तीन गडी बाद 34 धावा धावपुस्तकावरती मरम्मत करतात आमचे ग्राउंड्स बॉय. त्यांचं देखील विशेष आपण कौतुक करूयात. महत्वाची माहिती मला नुकताच मिळालेली आहे की जे क्रीडांगण आखलेलं आहे संपूर्ण आपण पाहता दोन्ही साईडला डाव्या आणि उजव्या बाजूला येलो पट्टा आपण पाहताय जी या स्पर्धेच्या विकेटची शान आहे. ते अंकुश बावारे यानं आखलेला हा क्रीडांगण किंवा हा विकेट आपण पाहतायत. त्यानंतर आमचे दोन्ही ग्राउंड्स बॉय जबरदस्त मेहनत त्यांची संपूर्ण स्पर्धेमध्ये राहिलेली आहे. 6व्या पर्वामध्ये आमदार साहेबांना सांगितले होते की याच हे जे कर्जतचं क्रीडा संकुल आहे याच क्रीडांगणावरती 7व्या पर्वामध्ये तुम्हाला कर्जत प्रीमियर लीगचं एक नवीन स्वरूप पाहायला मिळेल. आणि 7वं पर्व आपण पाहता डे नाईट फॉर्मॅटमध्ये. प्रथमतच कुठल्या तरी तालुक्याची लीग ही डे नाईट फॉर्मॅटमध्ये कवचितच होत असावी. 3 गडी बाद 34 धावा धावपुस्तकावरती प्रसादभाई थोरवे यांची विशेष मेहनत या संपूर्ण स्पर्धेसाठी राहिलेली आहे. चला थोडंसं फास्ट करा ग्राउंड्स बॉय प्लीज. सामना थोडासा थांबलेला 3 ओव्हरमध्ये 34. नेक्स्ट मॅच NB फाउंडेशन वर्सेस आगरी वॉरियर्स खांडस. कॅप्टन आकाश गायकर NB फाउंडेशनला 4-5 ला लीड करतात. आगरी वॉरियर्स या खांडस टीमला लीड करतात पंकज बदे. चांगली मॅच होईल यात मात्र शंका नाही. आम्ही दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट करत आहोत की आपण या ठिकाणी टॉससाठी रिपोर्टिंग करावं जेणेकरून मध्यंतरामध्ये सहजतेनं टॉस होईल. थँक्यू सो मच. दोन्ही ग्राउंड बॉयचं विशेष आभार आपण व्यक्त करूयात. 3 ओव्हरमध्ये 34 धावा धावपुस्तकावरती 3 गडी बाद झालेत. अंतिमचे 2 षटक किती निर्णायक आणि महत्त्वाचे राहतील याकडे देखील प्रेक्षकांचं लक्ष आहे. रोशन मसने स्ट्रायकिंग एंडवरती मॅन फ्रॉम अंबोट. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती राज गोरे मॅन फ्रॉम सांदई आणि बॉलिंग मार्कवरती प्रथमेश आलेत. जबरदस्त गोलंदाजी प्रथमेशची ऋषी 11 टीमच्या वतीनं राहिलेली आहे. पाहूया 4थं षटक त्यांच्या हातामध्ये. पहिला चेंडू गुडलेंथवरून टॉस. संघाची धावत संख्या 36. या 2 खेळाडूंना मैदानाच्या आतमध्ये भागीदारी रचना अनिवार्य असेल संघासाठी. वेगवान चेंडू आडव्या बाटने खेळतात. शॉट मिड विकेट मधून डीप मध्ये चाललाय चेंडू. 1 रन तर पूर्ण केले. कॉलिंग चांगली दोन्ही खेळाडूंना. राज गोरेला स्ट्राईक यातून या पुढच्या चेंडूवरती मिळते. संघाची धावत संख्या जाऊन पोहोचलेली आहे 37 वरती. अंतिमचे 4 चेंडू प्रथमेशचे. ओव्हर निर्णायक राहिलेली आहे. शेवटच्या टप्प्यामध्ये पहिल्या सत्रामध्ये आपण मार्गस्थ करतोय. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन पाहूयात कशा प्रकारची फिल्डिंग सेट करतील कॅप्टन वैभव रसाल. पाहणं देखील गरजेचं आहे. ओव्हर नंबर 4 मध्ये प्रथमेशला पाहतात 2 बॉलमध्ये 3 धावा त्याने दिलेल्या आहेत.
लॉंग ऑफ ठेवण्यात आला. डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू, लॉंग ऑन प्रॉपर मिड विकेट आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डीप मध्ये खेळाडू आहे. आडव्या बाटण्या खेळतात. पवत एलिव्हेशन किती आहे क्षेत्ररक्षक जज करतात आणि झेल इथून ड्रॉप. हो कॅच ड्रॉप झालेली आहे. कॅच इथून ड्रॉप झालेली आहे. एक धाव या चेंडूवरती मिळते. असं वाटलं की सहजतेने मिड विकेटला झेल पकडली जाईल. झेल सुटली आहे आणि लगेचच आपण पाहिलं बॉलर प्रथमेश स्वप्न जणू काय तुटलं. थोडासा निराश तो पाहिला. नाराजी त्यानं व्यक्त केली खेळाडूवरती. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचले 1च्या मदतीनं 38 वरती. जबरदस्त गोलंदाजी. जास्तीचा वेळ आपण घेऊ नका हीच विनंती आहे ऋषी 11 आपल्याला. पुन्हा एकदा बॉल तयार. सॅकिंग एंडला रोशन हवेत खेळलेत. क्षेत्ररक्षक डीप मधून पवत जज करतात. कैलास ओ गुड कॅच कैलासच्या वतीनं. संयमी खेळाडू कैलास आणि त्यानं शांततेनं झेल इथून पकडलेली आहे. 38 वरती 4था धक्का. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उपस्थित होतात 6व्या क्रमांकावरती. कदाचित अक्षय म्हात्रे यांना प्रमोशन करून कदाचित सेकंड थर्ड डाऊनला देखील येऊ शकले असे. परंतु अभि देवगरेचा काय प्लॅनिंग असणार आहे, काय स्ट्रॅटेजी असणार आहे यामागे आपण पाहूयात. कदाचित स्लॉग हिटर म्हणून ही भूमिका असावी. ध्रुवी एंटरप्राइजेस या टीम मध्ये ऑक्शनच्या दरम्यान सर्वाधिक सिस्टमॅटिक प्लॅनिंग करून जर कुठला कर्णधार आला असेल तर तो होता ध्रुवी एंटरप्राइजेस टीमचा अभि देवगरे. अक्षय म्हात्रे पहिल्या मॅच मध्ये 6 चेंडू 12 धावा डिफेंड त्याने केलेल्या आहेत. 2 चेंडू मध्ये 10ची गरज असताना चौकार आला होता. त्यानंतर 1 चेंडू 6ची गरज असताना त्याने डॉट टाकला होता चेंडू. आता त्यांना बॅटिंगसाठी संधी मिळते. 38 धावा पुस्तकावरती आहेत. हो वेगवान चेंडू आडवा बाटना मिड विकेटला. झेलची शक्यता. पुन्हा एकदा कैलास आणि झेल इथून त्यानं पकडलेली आहे. फलंदाज इथून होतोय बाद. धक्का 5वा 38 वरती. अक्षय म्हात्रे डिपार्ट्स. संघाची जी पहिली मॅच असणार आहे त्यांची रिपोर्टिंग असणार आहे. संघाची धावसंख्या आतापर्यंत 38 वरती. 5 गडी बाद झालेत. अजून एक स्लॉग हिटर मैदानाच्या आतमध्ये. पॉवर हिटर रॉनी मराठे आता मैदानाच्या आतमध्ये. मॅन फ्रॉम वडवली. संघाची धावसंख्या 38. 5 गडी बाद झालेत. अंतिमचा चेंडू या ओव्हर मधला आता बाकी राहिलेला आहे. 10 मॅचेस जवळपास आपण कव्हर करतोय एकाच दिवस रात्रीमध्ये. डे नाईट फॉर्मॅटचं एक क्रिकेट. जबरदस्त संकल्पना 7व्या पर्वामध्ये प्रसादभाई तोरवे यांची. अंतिम चेंडू. हो आडव्या बाटण्या खेळतात. पुन्हा एकदा कैलासच्या दिशेने चेंडू मिड विकेटला. आता नाही थांबू शकणार. एक टप्पा घेत बॉल सीमा पार. शेवट गोड करतात या 4थ्या ओव्हरचा. चौकार आलाय आणि 4च्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली 42 धावा. 5 गड्यांच्या नुकसानीनंतर अजूनही अंतिम ओव्हरचा खेळ बाकी आहे. आता या अंतिम ओव्हरमध्ये 15 ते 12-15 रनच्या शोधामध्ये ओव्हरच्या शोधामध्ये नक्की असतील. पाहूयात अंतिम षटकामध्ये ऋषी 11 संघ कुठला खेळाडूला प्राचारण करतात बॉलिंगसाठी. चला अधिकचा वेळ घेऊ नका. प्रत्येक ओव्हर नंतर टीम मीटिंग नको प्लीज ही विनंती आहे. जसं मगाशी देखील दीपक पाटील सर यांनी सांगितलं की आपले 5 गोलंदाज हे निवडक गोलंदाज असतात. त्यामुळे प्रत्येक ओव्हर नंतर टीम मीटिंगची खऱ्या अर्थानं गरज नाहीये. चला कॅप्टन वैभव रसाळ प्लीज सहकार्य करा. त्वरित फिल्डिंग लावून घ्या. जबरदस्त बॉलिंगचा ऑप्शन आपण पाहतात ऋषी 11 टीम कडे. कैलास देखील चांगली गोलंदाजी करतो. त्यानंतर आता पाहूयात अंतिम षटकामध्ये कुठला गोलंदाज या अंतिम ओव्हरमध्ये ऋषी 11 टीमच्या वतीने येतोय. दोन्ही मॅच जवळपास आपण पाहिलं तर निसटलेल्या आहेत ऋषी 11 टीमच्या हातामधून. आणि आता 3ऱ्या मॅच मध्ये आता कुठल्याही प्रकारची चुकी
ते करणार नाहीयेत. अंतिम षटक आता प्रगती पथावरती प्रसादभाई तोरवे यांचं 42 बांधल्यात 42. अंतिमचं षटक आता प्रगती पथावरती प्रसादभाई तोरवे यांची विशेष मेहनत. मी जेव्हा देखील पहिल्या मॅचला आम्ही जेव्हा उपस्थित झालो तेव्हा देखील प्रसादभाई तोरवे सातत्याने स्पर्धेसाठी मेहनत घेत होते. प्रत्येक मान्यवर जे येतात त्यांचा सत्कार आणि स्वागत करणं हे आद्य कर्तव्य राहिलेलं. इस्तरकरी महाराष्ट्राची संस्कृती आलेल्या पाहुण्यांचा अतिथी देव भव, आलेल्या पाहुण्यांचा आदर सत्कार करणं हे आपलं प्रथम कर्तव्य. आणि पहिला चेंडू आकाश रसाल आलेत बॉलिंग मार्क होती. स्ट्रायकिंग एंडला राज गोरे आहेत ज्याने पहिला चेंडू इथून डॉट फेस केला. 7 मध्ये इंडिव्हिज्युअल 13 राजने बनवल्यात. एक चेंडू मध्ये 4 धावा इंडिव्हिज्युअल. रॉनी मराठे यांच्या 400च्या स्ट्राईक रेटने खेळतायत. 42 धावा धावा पुस्तकावरती. अंतिम षटकामध्ये आकाश रसाल पुन्हा एकदा बॉल तयार. हाफ ट्रॅकर हेच लागून पाठीमागे चेंडू व्यवस्थित बॅट वरती येऊ शकलेला नाहीये. आता रॉनी मराठे आले स्ट्रायकिंग एंड वरती आणि 1च्या मदतीनं टीमची टोटल जाऊन पोहोचलेली आहे 43 वरती. रॉनी मराठे यांच्यासाठी पारितोषिक प्रत्येक चौकार किंवा प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयांचं पारितोषिक आहे विशाल नांदे यांच्या वतीनं. आणि टीमचे 4 चेंडू बाकी राहिलेले आहेत. 2023 ची जेव्हा क्रिकेटला सुरुवात झाली होती कडाव नगरीमधून तेव्हा आकाश रसाळ जो जेव्हा धोत्रे संघाच्या वतीने खेळत होता तेव्हा त्याने पहिल्याच मॅच मध्ये मेडन ओव्हर टाकली होती. कॅप्टन वैभव रसाळ यांच्याच संघामधून खेळणारा खेळाडू त्याच्यावरती जबाबदारी टाकलेली अंतिम षटकाची. आकाशने विकेट जर घेतली प्रत्येक विकेटसाठी आकाशच्या 200चं पारितोषिक विशाल नांदे यांच्या वतीनं. टोटल जाऊन पोहोचले 43. 5 गडी बाद झालेत. अंतिमचे 4 चेंडू बाकी आहेत. स्ट्रायकिंग एंडला रॉनी फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर. बॉटरमॅनचा चांगला वापर व्ही शेप मध्ये ड्राईव्ह करत असताना 1 रन तर पूर्ण झालेली या चेंडूवरती. 1च्या मदतीने संघाची धावत संख्या 44. 44 धावा धावा पुस्तकावरती. अंतिमचे 3 चेंडू बाकी आहेत. ओव्हर सुरू होण्याच्या आधीच आम्ही जी चर्चा झाली होती त्या चर्चेमध्ये आपण पाहिलं होतं की किमान 12 ते 15 धावत संख्येचा देखील षटक घेण्याचा हा प्रयत्न असेल. 44 धावा धावा पुस्तकावरती आहेत. पुढील मॅचच्या दोन्ही कॅप्टनला आमची रिक्वेस्ट आपण त्वरित टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये या. आडवा बाटने खेळतात जरूर लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक पोहोचलेत. प्रथमेश फक्त एक सिंगल. NB फाउंडेशन 4545 आणि आगरी वॉरियर्स खांडस पंकज बदे आणि आकाश गायकर आपल्यासाठी आयोजकांच्या वतीनं महत्वपूर्ण सूचना आहे. या ओव्हर षटक संपल्याच्या अगोदर या ठिकाणी आपण उपस्थित नसाल किंवा इंटरव्ह्यूमध्ये जर टॉस झाला नाही तर आपली पुढची लढत ही 4 षटकांची खेळवली जाईल याची आपण नोंद घ्या. संघाची धावत संख्या आता जाऊन पोहोचलेली ती 45. कोलात होता चेंडू पवात आडव्या बाटनं खेळण्याचा प्रयत्न. वाईट बॉल एक्स्ट्रा रन या चेंडूवरती मिळते. काहीतरी येणं गरजेचं काही नसण्यापेक्षा काहीतरी येणं हे गरजेचं आहे. संघाची धावत संख्या जाऊन पोहोचलेली आहे वाईटच्या मदतीनं 46. आकाश रसाल अंतिम षटकामध्ये. पुढील मॅच NB फाउंडेशन 4545 वर्सेस आगरी वॉरियर्स कांडस या 2 संघामध्ये. दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट टॉस करण्यासाठी त्वरित उपस्थित व्हा. 46 धावा. वेगवान चेंडू रॉनी मराठेनं पाठवलाय चेंडूला सरळ लॉंगॉनच्या वरतून. पॉवर हिटर रॉनी मराठे सिक्सर. खरं तर या स्पर्धेमध्ये आपण एक एक्झिबिशन मॅच देखील नुकताच पाहिलेली आहे. कर्जत 11 वर्सेस खाळापूर 11. षटकार रॉनी मराठेने जो ठोकला त्याच्यासाठी विशाल नांदे यांच्या वतीनं 200 रुपयांचं पारितोषिक जमा झालेले. धन्यवाद. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. आडवा बाटनं आतली कडा लागलेली आहे चेंडूची. या बॉल वरती सिंगल इथून कंप्लीट झालेली आहे आणि या 1च्या मदतीने संघाची धावत संख्या जाऊन पोहोचलेली आहे 53 धावा धावा पुस्तकावरती लागल्यात. 53 बनवल्यात. 54चं टार्गेट. इथं विजयासाठी ऋषी 11 कशेले परिसर या संघाच्या समोर हे टार्गेट आहे. नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी दोन्ही कॅप्टन उपस्थित होत आहेत. पंकज बदे उपस्थित झालेले आहेत. आम्ही
NB फाउंडेशन 4545 टीमचे कॅप्टन आकाश गायकर यांना रिक्वेस्ट आहे की आपण टॉस करण्यासाठी त्वरित या ठिकाणी उपस्थित व्हावा. हे आमचं मुख्य व्यासपीठ या स्पर्धेच्या वतीनं लाईव्ह टेलिकास्ट केलं जात आहे. कर्जत प्रीमियर लीग मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतात बरेचसे मान्यवर, त्यामध्ये संघ मालक देखील बरेचसे आहेत. ध्रुवी एंटरप्राइजेसचे संघ मालक आपण पाहतात. विश्वदादा बोराडे मुख्य व्यासपीठावरून सामन्यांचा आनंद घेत आहेत, त्यांचं स्वागत आहे. व्यासपीठावरती आपण पाहतात मुख्य आयोजक प्रसादभाई तुर्वे उपस्थित आहेत. त्यांच्या समवेत आपण पाहतात आमचे संपूर्ण कमिटी मेंबर्स राजेश दादा मोडक आहेत, वासू भोईर साहेब आहेत, त्याचबरोबर अनिलजी माळी साहेब आहेत. असे बरेचसे मान्यवर, हाजीजी जाधव साहेब देखील आपल्याला उपस्थित पाहायला मिळतात. सर्वांचं हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या वतीनं आपण करत आहोत. जे प्रेम पेरलं प्रसादभाई तोरवे यानं संपूर्ण कर्जत काळापूरमध्ये जे प्रेम पेरलेलं आहे ते प्रेमा खातीर अगदी आपण पाहतात तर हक्कानं मुख्य व्यासपीठावरती मान्यवर उपस्थित होत आहेत. त्यांचं सर्वांचं सहर्ष स्वागत आपण करत आहोत. आकर्षक ट्रॉफीज आपण या स्पर्धेच्या वतीनं पाहत आहोत, ज्यासाठी हा संघर्ष चालू आहे. आणि 6व्या पर्वाचं चॅम्पियन कॅप्टन आता मैदानाच्या आतमध्ये 54 धावा डिफेंड करण्यासाठी उपस्थित होईल. अंतिम रात्रीमध्ये अर्थातच 14 जानेवारीला संडेचा मोठा धमाका या क्रीडांगणावरती आणि एक मोठी एक्झिबिशन मॅच, बहुचर्चित स्पर्धा आणि बहुचर्चित एक्झिबिशन मॅच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, ती म्हणजेच रायगड वर्सेस ठाणे. आम्ही आकाश गायकर टीम कॅप्टनला रिक्वेस्ट करत आहोत की आपण टॉस करण्यासाठी त्वरित उपस्थित व्हा. सन्माननीय विशूजी बोराडे साहेब जे ध्रुवी एंटरप्राइजेस टीमचे संघ मालक आहेत, त्यांना विनंती आहे की आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण पुढील मॅचचा टॉस करावा. विशूदादा बोराडे जेव्हापासून बैलगाडा शर्यत सुरू झाली तेव्हापासून त्याने क्रिकेटला राम राम केलेलं आहे. जेव्हा विशूदादा आम्हाला मिळाले होते तेव्हा त्यानं सांगितलं की आता फक्त नाद, फक्त बैलगाडा शर्यत. आणि जर बऱ्याचशा प्रेक्षकांना कदाचित माहिती नसेल, परंतु बकासूर जो बैल आहे त्याचं संपूर्णपणे नियोजन करण्याची जबाबदारी विशूदादा बोराडे यांच्यावरतीच असते. तर टॉस आपण करतो या मुख्य व्यासपीठावरती. कशेळ परिसराचे संघ इथे विजयाचा खाता इथे उघडतील. ऐकूयात लगेचच करूयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये परिवर्तन. आमचे अगदी जवळचे मित्र, आमचे परमित्र असंच आपण म्हणूयात. ऐकूयात बाबू शहा सर यांना. धन्यवाद. तो चलिए चलेंगे मैच की तरफ। और ये चलिए भाई, पहली गेंद के ऊपर देखिए यहां से दाग दिए भाई, चौका, छक्का छक्का। यहां पर लगता है नींद आ गई। ये चलिए भाई, मौका था यहां से कैच का, कैच भी गवाए और उसके साथ देखिए रनआउट भी गवाए।
अभी देवगर नाराज है यहाँ पर देखिए साथ ही खिलाड़ी में, इसे कहते हैं वो मामा ठाकुर। अरुण भी गया और सपना भी भाग गई, कैच भी छूटा और रनआउट भी छूटा। मैच तो नहीं छूटा ना, क्योंकि रात 12 बज चुका है, थोड़ा सा एंटरटेनमेंट्स करना पड़ेगा दर्शकों को। देखते हैं ये मुकाबला कितना गर्मा गर्म बनेगी। क्या एक स्वेटर एक क्वार्टर से भी ज्यादा गर्मी देगी ये मुकाबला? छोटा सा टारगेट हमेशा कहा जाता है गौरव सर की रात 12 बज चुका है, अब जरा नींद तोड़ना पड़ेगा दर्शकों का जो जागे हुए हैं। तो देखते हैं यहाँ पर टारगेट की बात करेंगे। 54 रनों की टारगेट से लगभग 5 ओवर में 50-55 थोड़ा आसान कहा जाता है, लेकिन देखते हैं कितना मुश्किल बनाएंगे अभी देवगरे। क्या एक स्वेटर एक क्वार्टर से भी ज्यादा गर्मी देगा मुकाबला, क्योंकि कैच छूट चुका है। वही वो रसाल और उनके साथ देखिए बात करेंगे। अरे चलिए भाई यहां पर बड़ा हिट, इसे कहते हैं पहली नजर में दिल नहीं चुराया भाई, दिल जलाया। और एक 6 रन। नजरें मिला के गेंद से खेलते रहो। मम्मी डैडी शायद घर पे बैठकर टीवी पर मैच देख रहे होंगे, बिंदा चौके छक्के लगाते रहो। विश्वजी नांदे आपका स्वागत है निश्चित रूप से, अच्छे पैकर से। और ये चलिए भाई और एक बड़ा हिट, गगन चुम्बी छक्का, जीतू दादा गुंदली प्राप्त डिजिटल लाइफ, जिनका आज बर्थडे है, मुबारक है छक्के के साथ। क्या बल्लेबाजी हो रही है भाई, मछली की ताकत तो देखिए भाई। और इसे कहते हैं जिस तरह से 3 छक्के दागे ना भाई, तेरी बिंदियां उड़ा के ले गई निंदिया, उस सॉन्ग याद आता हुआ, तेरी बिंदियां उड़ा कर ले गई निंदिया। और एक देखिए बड़ा हिट, और जब तक गेंद को रोक लेते तब तक देखिए एक सिंगल आता हुआ। और वही वो ने बता दिया भाई मुझे बंदूक भी चलाना आता है और गिटार भी बजाना आता है। 3 छक्के भी दागे और उसके साथ देखिए बात करेंगे सिंगल भी आता हुआ। हम वो पंडित हैं जो शादी भी करवाते हैं और श्राद्ध भी, और 24 गेंद 35 की जरूरत है। यही तो बात मैंने छेड़ा था कि छोटा सा टारगेट को बचाना जैसे सांप के मुंह से मेंढक को बचाना। रोहित दादा पवार की तरफ से देखिए कमेंट्री के लिए यहाँ पर हमारे 200 रुपया आता हुआ, क्या बात है। आज भी कमेंटेटर के कई दीवाने हैं गौरव दादा। 24 गेंद 35 की जरूरत है। कहते हैं ना छोटा सा टारगेट को बचाना जैसे सांप के मुंह से मेंढक को बचाना। बचपन में हम देखा करते थे, भावेश ने अगर 3 विकेट लिए तो किसकी तरफ से? रोहित दादा पवार की तरफ से 3 लाख 3,000। ओके ओके 3,000। तो चलिए भावेश के लिए मौका है। 24 गेंद 35 की जरूरत है। 2 विकेट भी लिए तो 2,000। रोहित दादा पवार देखिए सामने हैं। और ये चलिए भाई कवर के ऊपर से यहां पर क्या बल्लेबाजी हो रही है दोनों बैटर की भाई। इसे कहते हैं जय और बीरी की जोड़ी, गेंदबाज की कमर तोड़ी। मुझे लगता है आंद्रे रसेल बन गए हैं। 5 गेंद में अगर एक भी बड़ा हिट नहीं देते हैं ना 500 रुपया। रोहित दादा पवार देखें, कहते हैं ना डर तुझे कैदी बनाकर रखेगा, खुलकर बल्लेबाजी कर तू आंद्रे रसेल बनेगा। एक मसल इनिंग्स अभी तक देखने को मिलता हुआ। 22 पर अब 31 की जरूरत है। और पहली बार मुझे लग रहा है यहां से व्हाइट का इजाफा। ध्रुवी एंटरप्राइजेस कड़ाव टीम दबाव में आते हुए बिन पायल से बची घुंघरू। छम 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 छम
एक्स्ट्रा रन देखिए बात करेंगे, आपको थोड़ा सा यहाँ पर दबाव हटाएगा लेकिन मंजिल तक नहीं। चलिए उसके साथ यहाँ पर हल्के हाथों से खेला गया शॉर्ट पॉइंट पर, और ये देखिए भाई गलती हो गई, ना ना करते प्यार में कर गई, और रनआउट के रूप में देखिए यहां पर साझेदारी टूटता हुआ और डीजे वाले को मौका मिलता हुआ। तो चलिए अब देखिए 20 गेंद 31 की जरूरत है, और देखते हैं यहां से क्या इस टोटल को रोक पाएंगे या लुटा देंगे यहां से। ऋषि 11 टीम देखिए एक अच्छा मौका है, और गेंदबाजी की बात करेंगे, गेंदबाज भाव इसके लिए मौका, हल्के हाथों से गेंद को खेला गया, यहां से फिर से एक बार देखिए चिकी सिंगल, एक रनों से देखिए स्कोर को आगे बढ़ा रहे हैं। अच्छी सोच है, कहते ना बड़ा नौकर बनने से बेहतर छोटा सा मालिक बन जाऊं। हर गेंद पर देखिए बड़ा हिट खेलने चाहो तो फिर विकेट भी गिरने का चांस बन सकता है, सिंगल डबल से भी टोटल आगे बढ़ सकता है। अगर यहां से वैभव रसाल का विकेट निकालते तो 500 रुपया, रोहित दादा पवार बड़ी विकेट है यहां से। चलिए पहला रन लेंगे और दूसरे के लिए भी यहां से भागेंगे, और यहां से देखिए हल्की सी खराब फील्डिंग, ओ यहां पर नहीं, जोखिम नहीं लिया यहां से, सिंगल के साथ देखिए समीकरण को अब बदलते हुए यहां से छब्बीस तक पहुंच गए हैं। इस ओवर की देखिए यहां से बात करेंगे, और एक आखिरी अंतिम गेंद, प्रथमेश स्ट्राइक में थे, ये देखिए भाई लीडिंग एज लिया और गेंद को रोका गया, और उसके साथ देखिए एक सिंगल आता हुआ। थोड़ा फील्डिंग मजबूत रखना होगा, कहते हैं ना अगर ऊंट से दोस्ती करनी है ना तो फिर दरवाजा ऊंचा करना होगा। अगर ये टारगेट आपको बचाना है, 54 का टारगेट है, अब 18 गेंद 26 रन बनाए हैं, 18 गेंद 28 की जरूरत है। सत्ताईस रन है, तो जीत के लिए अभी 27 की जरूरत है। आधा रास्ते पहुंच चुके हैं, इसलिए तो बताया था कि छोटा सा टारगेट को बचाना जैसे सांप के मुंह से मेंढक को बचाना। बचपन में हम देखा करते थे भाई, सांप मेंढक को पकड़ा करते थे, हम पत्थर मार के छुड़ाया करते थे, लेकिन आजकल तो इंसान इंसान को डस रहा है और सांप कोने में बैठ के हंस रहा है। तो अगर ये मैच बचाना है ना, जिसे पहला विकेट गिरा है, यानी सांप फन उठाने से पहले उसे कुचल दो तो बेहतर है, नहीं तो पप्पा। और भाई वो रसाल देखिए छोटे मोटे मामूली सांप नहीं है भाई, अजगर है भाई, डसता नहीं निगलता है। अगर ये बैटर खेल गया और एक आध 2 ओवर तो मैच बहुत करीब पहुंच जाएगा। वैभव रसाल का विकेट निकालते हैं तो गेंदबाज के लिए 200 रोहित दादा पवार।
17 गेंद 26 की जरूरत है। बहुत बढ़िया अपडेट देखिए टेनिस क्रिकेट .in लाइव, मजा आ जाता है। और एक बार देखिए यहां पर ये गेंद थोड़ी सी कम खेलनी होगी, दबाव डाल रहे हैं गेंदबाज भावेश लोंगले। देखिए कहते हैं ना, आसमान की ऊंचाई को मत देखिए, सिर्फ एक कबूतर उड़ाने की काम कीजिए। लेकिन भाई वो रशाल देखिए स्ट्राइक पर है। कहते ना, शेर 2 कदम पीछे गया तो ये मत सोचिए वो डर गया, हो सकता है वहां से शिकार के लिए। और ये चलिए 2 कदम पीछे गया और जाल में फंस गया। बड़ा विकेट। देखिए यही तो बात की थी भाई कि सांप फन उठाने से पहले उसे कुचल दो तो बेहतर है, नहीं तो फप। नाम निश्चित रूप से यहां पर मौका था और उस मौके के ऊपर खड़े उतरते हुए न्यू बैटर की बात करेंगे। देर रात है, ड्यू फैक्टर से थोड़ा सा विकेट में नमी, शायद ये मैच फंस भी सकता है। 15 चेंडू 26 धावाची गरज आहे आणि अभी भी 15 गेंद 26 की जरूरत है। न्यू बैटर की बात करेंगे। नए बैटर की बात करेंगे महेश, और गेंदबाज देखिए फिर से एक बार तैयार। और ये चलिए भाई और एक डॉट गेंद। कहते हैं ना, हल्दी लगाने के उम्र में सैनिटाइजर मत लगाइए। जहां टीम को जरूरत है यहां से रनों की। भावेश लोंगले कहा जाए तो श्रीपति बाबा उमरोली। हो उसकी बात देखिए, तीखा बाउंसर। इसे कहते हैं भाई मिठाई की दुकान में मिर्ची कहां से आ गई। रोहित दादा पवार बता रहे हैं अभी देवगरे कप्तानी कर रहे हैं, अगर मैच टीम को जीत दिला दी तो उनके लिए भी 500। और ये चलिए किनारा लिया था भाई, बाल बाल बचे। तो चलिए टोटल की बात कर लेंगे। टोटल देखिए जाकर पहुंच गया चलिए टीम के ओनर देखिए बात करेंगे विशु दादा उराडे, इनकी तरफ से यहाँ पर भावेश की गेंदबाजी के लिए देखिए 500 रुपया आता हुआ। और रात 12 बजे के पास बात करेंगे ना गौरव दादा, किसी गेंदबाज को 500 रुपया आ जाना जैसा विधानसभा का टिकट मिल जाना, इतनी अच्छी गेंदबाजी। चलिए बात करेंगे रोहित दादा पवार, एकदम गर्म है उनका बाजार, 2 विकेट के लिए 1000। इस गेंदबाज के लिए खास करके कहती है ना, कुदरत ने हर किसी को हीरा बनाया है, जो जितना घिसेगा उतना चमकेगा। सरकार ढूंढ रहे हैं काला धन किधर है, सब क्रिकेट में बचा है। और ये चलिए भाई हवा में गेंद है लेकिन फील्डर चेन के नीचे थे भाई। 100 रुपया लग चुका है भाई नंबर यहां से, लेकिन 2 विकेट लेते तो 1000 रुपया। बढ़िया कैच यहां से, लाजवाब। और गेम में देखिए वापसी करते हुए भाई, आता रंगाता आला मैच।
मैच एकदम रंग में आने वाला है, क्योंकि 11 गेंद देखिए 25 की जरूरत है। और यही तो बताए थे भाई, भलाई टारगेट छोटा था लेकिन मुश्किल नहीं था। कहते हैं ना, भैंस ने अगर जियो का सीम खाया, ये मत सोचिए अनलिमिटेड दूध देगी, हो सकता है गोबरी भी दे सकती है। भला यहाँ पर टारगेट छोटा था लेकिन अच्छा पलटवार, क्योंकि इतनी रात में फूल को भी अक्सर पता नहीं होता है कि सुबह होते ही गौतमी पाटिल का सॉन्ग भाई, मुरबाड़ में पिछले साल 45 कुर्सी टूटा था। और एक देखिए बढ़िया गेंद, अब ये डॉट गेंद कम खेलनी होगी भाई। पान खा जुल्फे बना शराब पीना छोड़ दे, चौके लगा छक्के लगा, डॉट गेंद खेलना छोड़ दे। डॉट गेंद एक कोरोना वायरस के जिससे मारता है कम, डराता है ज्यादा। अब 10 गेंद 25 की जरूरत है, डर यहां से आपको हटाना होगा। ओहो, और एक डॉट गेंद, वाइट क्या जाफा। तो चलिए रोहित शेठ बांदर देखिए, इनकी तरफ से दुर्वी 11 टीम है, मैच जीतती है तो 2000। और ये चलिए यहां से रन आया है भाई, एक रन सिंगल डबल से काम चलने वाला नहीं है। कहते हैं ना, कौवा कितना मर्जी वॉशिंग मशीन से नहा ले भाई, वो सफेद नहीं दिखेगा। सिंगल डबल से कितनी भी गुरु कोशिश कर ले, तुझे मंजिल नहीं मिलेगा, क्योंकि डर से बड़ा कोई वायरस नहीं और हिम्मत से बड़ा कोई वैक्सीन नहीं। हिम्मत जोड़ना होगा 8 गेंद में अगर 24 पाना है। दुर्वी 11 टीम के लिए देखिए रोहित दादा बंदर, इनकी तरफ से 2000 अगर टीम जीतती है। और ये चलिए भाई, यहां से देखते हैं अंपायर का डिसीजन क्या आता है, लेकिन नंबर तो आया है। फिर मैच में देखिए थोड़ी सी पलटवार। तो चलिए यहां पर 1 बाउंस लेकर गेंद गया, चौका आता हुआ। अब 7 गेंद देखिए 20 की जरूरत है। एक चौके ने देखिए मैच को कैसा करीब लाता हुआ। कहते हैं ना, शराब थोड़ी पियो तो किसी की याद आती है, अगर पूरी बोतल पी लो तो एकदम सामने आ जाती है। तो एकाक चौकी से देखिए मैच करीब आता हुआ, और देखते हैं कितना करीब आएगा भाई। 7 गेंद 20 की जरूरत है। और बैटर की बात करेंगे स्ट्राइक पर, प्रथमेश देखिए स्ट्राइक पर है। चौका लगाने के बाद हिम्मत तो जोड़ लिए हैं, लेकिन गेंदबाज देखिए तैयार, बल्ले का लिया बाहरी किनारा, गली देखिए एकदम अंदर था भाई, 1 रन आता हुआ। अब 6 गेंद 19 की जरूरत है। कहते हैं ना, गली में रन चुराना और गली में जाकर किसी का दिल चुराना आसान नहीं रहता है। गली टेनिस गेंद में एकदम अंदर रहता है, सर्कल के अंदर। अब 6 गेंद 19 की जरूरत है। ऐसा मुकाबला एक अंतर्राष्ट्रीय में खेला गया था जब डीजे ब्रावो का सॉन्ग बजा था। विशु दादा वराडे, इनकी तरफ से देखिए गेंदबाज के लिए और 500 रुपये आता हुआ। स्कोर हिसाब किताब बराबर रखिए, क्योंकि सोना रखने के लिए लॉकर मिल जाता है, पैसे रखने के लिए बैंक मिल जाता है, लेकिन 6 गेंद के लिए 19 रन बचाने के लिए कौन सा गेंदबाज मिलेगा। और 6 गेंद पर 19 अंतर्राष्ट्रीय में बना था भाई, लगातार 4 छक्के उस बैटर ने दागा था। कहते ना, रंग काला हो लेकिन वफादार होना चाहिए, इनिंग छोटा हो लेकिन यादगार होना चाहिए। कार्लोस ब्राथवेट वेस्ट इंडीज के बेन स्टोक को खून के आंसू रुलाए थे। सेकंड T20 जब वेस्ट इंडीज टीम ने जीता था,
और कार्लोस ब्राथवेट ने देखिए बेंच स्ट्रोक के ऊपर हमला किया था, लगातार 4 छक्का। इसलिए तो कहते हैं ना भाई, किसी की शकल को देखकर उसकी ताकत का अंदाजा मत लीजिए। क्रिस गेल को भी देखा होगा, कार्लोस ब्राथवेट को भी देखा होगा, बेंच स्ट्रोक उनसे हो रहे थे, लेकिन उसकी अकल की, उसकी ताकत की अंदाजा लेना चाहिए। और कार्लोस ब्राथवेट उसके बाद सीधा कप्तान बन गए थे। तो अब देखिए वही 6 गेंद 19 की जरूरत है। बैटर की बात करेंगे, प्रथमेश और आकाश की जोड़ी। गेंदबाजी की बात करेंगे, अक्षय मात्रे आज 13 रन डिफेंड किए थे भाई। स्ट्राइक पर देखिए प्रथमेश, देखिए सिंगल आएगा क्या, दूसरे के लिए जाएंगे, और दूसरे के लिए भी भागते हुए स्ट्राइक तो रख लेंगे, और दूसरी रन भी शायद, क्या कंप्लीट, नो, तीसरा अंपायर, थर्ड अंपायर। सिंगल डबल से स्कोर तो आगे बढ़ेगा भाई। कहते हैं ना, कौवे की चोंच मारने से पहाड़ में सुराख नहीं गिरता है। एक दो बड़ा हिट जरूरी है। सफल होने के लिए भलाई आपके जेब में गांधी का नोट ना हो, लेकिन दिल में आंधी होना चाहिए। और अक्षय देखिए बात करेंगे, अक्षय मात्रे देखिए, मुझे नहीं लगता है कि इतनी खराब गेंद कर लेंगे जहां से बड़ी आसानी से रन लुटा देंगे। टेनिस क्रिकेट में भी देखिए तीसरा अंपायर का कितना मदद लेना पड़ता है। ग्राउंड के अंदर कभी अंपायर परेशान तो कभी ग्राउंड के बाहर भी अंपायर परेशान, जब डिफिकल्ट क्लोजिंग डिसीजन हो जाती है। और कभी कभी खिलाड़ी, अभी तक तो अंपायर परेशान है, कहीं साला शादी के मंडप में पंडित ना परेशान हो जाए, कहीं वहां दूल्हा ना कहे मुझे रिबू चाहिए। चलिए रोहित दादा बांदर उनकी तरफ से 2000, अगर और अमर दादा बादल जी की बात करेंगे, इनकी तरफ से भी 2000 निश्चित रूप से यहां से ऋषि 11 टीम के लिए खास करके, अगर मैच जीतते हैं तो। चलिए यहां पर अपील देखने को मिला है, सेफ है गेंदबाज, बैटर सेफ है यहां पर निश्चित रूप से। शायद गेंदबाज के हाथों से गेंद जब बल्ला आ गई थी तब जाकर वक्त लगा यहां पर गेंदबाज ने हिट करने में। नहीं, वही बता रहा था, ध्रुवी इंटरप्राइजेस फिर कैसे बदल गया ये इनाम। कोई बात नहीं, होता है। और अक्षय देखिए तैयार, ओहो हो, क्या कमाल की गेंद भाई, और इतनी रात में इतना महंगा गेंद डाल दिए भाई। अब देखिए 4 गेंद 17 की जरूरत है। कहते हैं ना, इश्क में आई लिव यू बोलना एकदम पुराना है, और यहां डॉट गेंद खेलना बहुत महंगा है, इसका कीमत आपको चुकाना पड़ेगा। अब देखिए यहां पर घुटना टेक दिया भाई, यहां पर अक्षय मात्रे ने बता दिया भाई, ना हम अमिताभ, ना हम दिलीप कुमार, ना हम किसी हीरो के बच्चे, हम हैं सीधे साधे अक्षय अक्षय।
लाजवाब देखिए, स्लो ओवर में गेंदबाजी करते हुए आसान नहीं रहता है। कहते हैं ना, धोती पहन लेने से कोई महात्मा गांधी नहीं बन जाता और एकाक सफलता ले लेने से कोई जसवंत बुमराह नहीं बन जाता। बुमराह बनने के लिए लगातार गुमराह भी करना पड़ता है, वो अक्षय ने करके दिखाया। दो भाई कैच दो। रोहित दादा पवार इनकी तरफ से जीपे देखिए गूगल पे अभी देवगर को उनकी कैप्टनसी के लिए दिया जा रहा है। 500 रुपया गूगल पे मिलेगा रोहित दादा पवार। और उसके बाद जो रशाल के विकेट निकाले थे भावेश के लिए किया क्या पे पैसा किधर हमारे पास दिया क्या? चलिए, रोहित दादा पवार ने यहाँ पर कैश बहुत कुछ जमा है। यहाँ खिलाड़ी से निश्चित रूप से बुलाना चाहेंगे। तो सबसे पहले इस मैच का मैन ऑफ द मैच एक चौकार एक षटकार का पैसा आहे. इकडे जरा एक मिनिट स्कोर कार्ड